एकेकाळी अक्कलकोटमध्ये एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. तो स्वामींचा परमभक्त होता. मात्र दारिद्र्यामुळे त्याच्या घरात खाण्यापिण्याचीही भ्रांत होती. एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला सुनावले की तुम्ही रात्रंदिवस स्वामींचे नाव घेता, मग स्वामी आपले दारिद्र्य का दूर करत नाहीत? जा आणि आज स्वामींकडे काहीतरी मागूनच या. तो ब्राह्मण लाजत काजत स्वामींकडे गेला, पण समोर गेल्यावर त्याची काहीच बोलण्याची हिंमत झाली नाही. अंतर्यामी स्वामींना सर्व काही समजले. त्यांनी जवळच पडलेले एक हाड उचलून आणि त्या ब्राह्मणाच्या झोळीत टाकले. ब्राह्मणाला वाटले, स्वामींनी हे काय केले? मी ब्राह्मण असून माझ्या झोळीत हे अपवित्र हाड दिले. तो निराश होऊन घरी परतला आणि पत्नीला सर्व प्रकार सांगितला. पत्नी रागावली. ब्राह्मणाने झोळीतून स्वामींनी दिलेले ते हाड बाहेर काढले. काय आश्चर्य, ते हाड सोन्याचे बनले होते. ब्राह्मण पती पत्नीला आनंद झाला. पण ब्राह्मणाच्या पत्नीने ब्राह्मणाला रागावले व ती म्हणाली, अहो,